अण्णा हजारे मतदान करतायत। 2014 साली देशातल्या सत्तांतरामध्ये ज्यांच्या आंदोलनाचा महत्त्वाचा वाटा राहिला, भाग राहिला, सहभाग राहिला, अण्णा हजारे राळेगण सिद्धीतून ज्यांनी विविध आंदोलनांची सुरुवात केली होती ती अण्णा हजारे। पद्मश्री आणि पद्मभूषण अशी एकंदरीत मानचिन्ह असलेले अण्णा हजारे आणि ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ज्यांची देशभर ख्याती असलेले अण्णा हजारे यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावलेल्या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झालेले आहेत। अण्णा, नुकताच तुम्ही मतदान केलेलं आहे, नागरिकांना मतदारांना काय संदेश द्याल? नागरिकांना संदेश एकच आहे, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगले, त्यांची आठवण ठेवा। आणि या देशाला उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर मतदान करताना चारित्र्यशील लोकांना मतदान करा, ज्याचा आचार शुद्ध आहेत, विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अशा लोकांना मत द्या। 10 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट घेऊन मतदान करणारा हा दोषी आहे। पैशाने मतदान घेणारा हा सबसे दोषी आहे। तो हा देश बदलायचा असेल तर चारित्र्यशील लोकांना मतदान। अण्णा, ह्या संपूर्ण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस पडल्यासारखे पैसे वाटले जात आहेत। कालही पारनेरमध्ये अनेक 8-8 लाखाच्या गड्ड्या ज्या आहेत त्या पकडण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण गोष्टींकडे तुम्ही एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणून कसं पाहता? ते 2 गोष्टी आहेत। असे पैसे वाटणारे जे असतील, पैसे घेणारे आणि देणारे, यांना वोटिंग देऊ नका, करू नका। ही सबक मिळाली तर पुढच्या वेळेला ते करणार नाहीत। अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी। त्या देशात आता विरोधकांवर अनेक वेळा ईडीच्या कारवाया, आयटीच्या कारवाया होताना पाहायला मिळतात आणि वेळोवेळी विरोधक म्हणतात ते सत्ताधारी विरोधक संपुष्टात आणण्याचा प्रयत्न जो करत आहेत आणि संविधान बदलण्याची भाषा सुद्धा करत आहेत। याकडे तुम्ही कसं बघता? संविधान कोणी बदलू शकत नाही, बदले तर देशात आग लागेल। स्वातंत्र्याची 75 वर्ष, स्वातंत्र्याचे 76 वर्ष अमृत महोत्सव झाला। अमृत महोत्सव झाला। त्या अमृत महोत्सव हा जात पात धर्म वंश पक्ष पार्ट्या अनेक लोक ह्या देशात मानतात। 75 वर्ष हा देश गुण्यागोविंदाने नांदतोय, त्याचं कारण संविधान, त्याचं कारण संविधान, हे विसरू नका। अण्णा, अगदी शेवटचा प्रश्न, ज्या अरविंद केजरीवालांनी तुमचं बोट पकडून राजकारणात एंट्री केली, त्यांच्यावर दारू विक्रीचा आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक केली होती, जामीन मिळाला। आता कसं बघता ते तुम्ही? तो काय परत आतमध्ये जाणार? दारू विक्री हे योग्य गोष्ट आहे का? बरोबर नाही। पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल आतमध्ये जातील असं विधान जे ते आता अण्णा हजारे यांनी पुढारीशी बोलताना केलेलं आहे। त्यामुळे 4 जून नंतर नेमका कोणाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि अण्णा हजारे यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह मी अजय माने, पुढारी न्यूज, पारनेर।